कर्माचे फळ. बोधकथा. कर्माचे फळ ही एक बोधपर कथा आहे, जी शिकवते की आपण जसे पेरतो तसे उगवते. जैशी करणी तैशी भरणी. चांगल्या कामाचे फळ चांगले आणि वाईट कामाचे फळ वाईटच मिळते, हे यातून स्पष्ट होते. कर्माचे फळ तात्काळ किंवा कालांतराने पण नक्कीच मिळते. एका गावात सोमा नावाचा एक लोभी माणूस राहत होता. तो खूप श्रीमंत होता, पण तितकाच कंजूस आणि स्वार्थी होता. तो गरिबांना नेहमी त्रास द्यायचा आणि कोणालाही मदत करायचा नाही. एके दिवशी त्याच्या गावातील एक गरीब म्हातारा माणूस त्याच्याकडे मदतीसाठी आला. म्हातारा खूप भुकेला होता आणि त्याने सोमाकडे थोडे अन्न मागितले. सोमाने त्या म्हाताऱ्याला मदत तर केली नाहीच, पण उलट त्याला घराबाहेर हाकलून दिले. म्हातारा दुःखी होऊन गेला, पण जाताना म्हणाला, बाळा, कर्माची गती अगाध आहे. आज तू कोणाला मदत करत नाहीस, उद्या तुझ्यावरही अशीच वेळ येईल. काही दिवसानंतर सोमाच्या घरी चोरी झाली. चोर त्याचे सर्व पैसे आणि दागिने घेऊन गेले. सोमा रस्त्यावर आला. आता त्याला खाण्यासाठीही अन्नाचीही भ्रांत पडली. तो गावोगावी फिरून भीक मागू लागला. एक दिवस तो त्याच म्हाताऱ्या माणसाच्या दारात पोहोचला, ज्याला त्याने हाकलून दिले होते. म्हाताऱ्याने सोमाला ओळखले आणि त्याला जेवण दिले. सोमाला आपल्या कर्माची जाणीव झाली आणि त्याने म्हाताऱ्याची माफी मागितली. तात्पर्य: आपल्या आयुष्यात आपण जे काही करतो त्याचे फळ आपल्याला या जन्मातच भोगावे लागते. वाईट कर्माचे परिणाम वाईटच असतात, म्हणून नेहमी सत्कर्म करावे.